हॅलो स्टुडंट्स, मी माशाळकर सर आपल्यासाठी घेऊन येत आहे नवीन चॅप्टर अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. चला मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन पार्ट पाहूया. इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण हे पाहूया, अल्कोहोल ज्याला आपण ROH या प्रकारे रिप्रेझेंटेशन करतो, फिनॉल ज्याला आपण PHOH किंवा AROH ज्याला आपण ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड असं म्हणतो. त्यानंतर तिसरा पार्ट त्यामध्ये आहे इथर्स, ज्याला तीन पद्धतीनं रिप्रेझेंट करतोय, AROAR किंवा ROAR किंवा ROR. हे तीन पद्धतीचे रिप्रेझेंटेशन इथरमध्ये पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी वेअर R इज द अल्किल ग्रुप. तर अल्किल ग्रुप म्हणजे कोणते? फॉर एक्झाम्पल CS3 ज्याला आपण मिथिल म्हणतो, C2H5 ज्याला आपण इथिल म्हणतो, C3H7 ज्याला प्रोपिल असं म्हणतो. AR इज द ॲरिल ज्याला आपण फिनिल ग्रुप म्हणतो, ज्या ठिकाणी C6H5 हे तुम्ही यूज करू शकता. प्रथमतः आपण बघूया अल्कोहोल म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय अल्कोहोल. त्याची डेफिनेशन्स: द ऑर्गेनिक कंपाऊंड whose molecule contains hydroxyl group attached to the saturated carbon atom are called alcohols. याचा अर्थ सॅच्युरेटेड कंपाऊंड किंवा सॅच्युरेटेड कार्बन ॲटम्स म्हणजे ज्यामध्ये कार्बन कार्बन एकमेकाला सिंगल बॉन्डनं जोडलेले असतात, ज्या ठिकाणी आपण त्याला अल्केन फॅमिली देखील कन्सिडर करू शकतो. त्यासाठी आपण एक दुसरी डेफिनेशन पाहूया. दीज आर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन obtained by replacing one or more hydrogen atom from corresponding hydrocarbon by hydroxyl group. याचा अर्थ हायड्रोकार्बन ज्याला तुम्ही ROH या पद्धतीने रिप्रेझेंट करता आणि त्यातून हा हायड्रोजन ॲटम जो दिसतोय तुम्हाला, तर तो रिप्लेस करायचा आहे कशानं? तर या ठिकाणी हायड्रॉक्झिल ग्रुपनं रिप्लेस करायचा आहे. या ठिकाणी रिप्लेस केलेला आहे म्हणजे तो झाला ROH, त्याला आपण अल्कोहोल्स असं म्हणतो. अल्कोहोलचं रिप्रेझेंटेशन किंवा जनरल फॉर्म्युला आपण ROH असं घेऊ शकतो. फंक्शनल ग्रुप ज्यामध्ये OH आहे आणि त्याचं एक्झाम्पल CS3OH, त्याला आपण मिथिल अल्कोहोल कॉमन नेममध्ये, आणि मिथेनॉल त्याचं IUPAC नेम. दुसरा एक्झाम्पल आहे C2H5OH, ज्याला आपण इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल असं म्हणू शकता. त्या ठिकाणी त्याचं परत क्लासिफिकेशन आपण पाहूया. दीज आर टू टाईप्स ऑफ ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स. आता ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड जर बघितलं तर त्यामध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला पहिला पार्ट आहे तो आहे फिनॉल आणि दुसरा पार्ट आहे ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. तर प्रथमतः बघूया फिनॉल म्हणजे काय. फिनॉल ज्याला आपण आणखीन एक नाव कार्बोलिक ॲसिड असं म्हणतो किंवा बेन्झिनॉल किंवा हायड्रॉक्सी बेन्झिन असंही त्याला आपण नाव घेतो. आता फिनॉल म्हणजे काय की हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ज ऑफ बेन्झिन इन विच OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू द बेन्झिन रिंग इज कॉल्ड ॲज फिनॉल, ज्याला रिप्रेझेंटेशन आपण AROH. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जो रिंग आहे त्याला आपण बेन्झिन म्हणतो. त्यातला एक हायड्रोजन ॲटम आपण या ठिकाणी पाहू शकता की OH ग्रुपनं रिप्लेस केलेला आहे, ज्याला आपण फिनॉल असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ फिनॉल हा कसा तयार झाला, बेन्झिनमधला एक हायड्रोजन ॲटम आपण एका OH ग्रुपने रिप्लेस केला आणि तो फिनॉल झाला. त्यानंतर आपण थोडंसं पाहूया फिनॉल्स म्हणजे काय. फिनॉल्स आर द ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स इन विच वन ऑर मोर हायड्रॉक्झिल ग्रुप्स आर डायरेक्टली अटॅच टू द बेन्झिन न्यूक्लियस. आता या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये बघू शकता की फिनॉल म्हणजे काय की फिनॉल्समध्ये आपण बेन्झिनमधला एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी आपण OH म्हणजे हायड्रॉक्झिल ग्रुपनं रिप्लेस केलेले आहेत. मग त्याचा एक्झाम्पल आपण घेतला कॅटॅचोल किंवा त्याला दुसरं नाव आहे बेन्झिन 1,2 डायॉल. त्याच ठिकाणी ॲरिल ग्रुपमधला एखादा हायड्रोजन ॲटम जर आपण OHनं रिप्लेस केला असेल किंवा OH ग्रुप डायरेक्टली जर आपण ॲरिल ग्रुपला जर जोडला गेला असेल तर त्यालाही आपण फिनॉल असं म्हणतो. त्याचा एक एक्झाम्पल अल्फा नॅफ्थॉल, त्याला आपण IUPAC नेम 1 नॅफ्थॉल असं म्हणतो. Another example is orthocresol,
या ठिकाणी तिसरा एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतो. हे झालं फिनॉल्स. त्यानंतर आपण पाहणार आहोत ॲरोमॅटिक अल्कोहोल्स म्हणजे काय. ॲरोमॅटिक अल्कोहोल्स म्हणजे काय की व्हेन हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे याचा अर्थ OH ग्रुप इज प्रेझेंट इन द साइड चेन ऑफ ॲरोमॅटिक रिंग द कंपाऊंड इज कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. आता या ठिकाणी आपण बघू शकता की बेन्झीनमधला जो हायड्रोजन ॲटम आहे त्याच्यावरती आपण एक साइड चेन घेतलेली आहे. CS2 हे साइड चेन आहे. त्यातला एक हायड्रोजन म्हणजे या ठिकाणी ॲक्च्युअली CS3 त्यातला एक हायड्रोजन ॲटम आपण OH ग्रुपनं रिप्लेस केलेला आहे. द हायड्रोजन ॲटम ऑफ साइड चेन इज रिप्लेस्ड बाय OH ग्रुप दॅट आर नथिंग बट द ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. आता या ठिकाणी एक्झाम्पल आहे बेन्झील अल्कोहोल. दुसरा एक्झाम्पल आहे 2-फिनिल इथेनॉल. या ठिकाणी 2 कार्बनचा अल्कोहोल इथेनॉल त्यातला पहिला आणि दुसऱ्या कार्बनवर या ठिकाणी फिनिल ग्रुप आलेला आहे म्हणून आपण त्याला 2-फिनिल इथेनॉल याला देखील ॲरोमॅटिक अल्कोहोल असं म्हणतो. कारण ॲरोमॅटिक रिंगच्या साइड चेनवरती OH ग्रुप असेल तर त्याला आपण ॲरोमॅटिक अल्कोहोल्स असं म्हणतो. तिसरा एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2-मिथिल 3-फिनिल प्रोपेन 1OL. हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन. तिसऱ्यावरती आहे फिनिल ग्रुप, दुसऱ्यावरती आहे मिथिल ग्रुप आणि पहिल्यावरती आहे OH ग्रुप. मग त्याचं नाव होतं या ठिकाणी 2-मिथिल, दुसऱ्यावरती मिथिल आहे, 3-फिनिल तिसऱ्यावरती फिनिल आहे आणि 3 कार्बनची चेन म्हणून त्याला आपण प्रोपेन म्हणतो आणि पहिल्यावरती OH म्हणून टोटल नाव झालेलं आहे 2-मिथिल 3-फिनिल प्रोपेन 1OL. त्यानंतर आपण बघूया इथर्स म्हणजे काय. इथर्स which contains oxygen atom bonded to 2 alkyl group, 2 aryl group or 1 alkyl or 1 aryl group. या ठिकाणी या डेफिनेशनमध्ये तुम्हाला क्लिअर होईल की ऑक्सिजन ॲटम जर 2 अल्किल ग्रुपला जोडला गेलेला असेल किंवा ऑक्सिजन ॲटम 2 ॲरिल ग्रुपनी जोडला गेलेला असेल किंवा ऑक्सिजन ॲटम एका अल्किल ग्रुपने आणि एका ॲरिल ग्रुपनं जर जोडला गेला असेल तर त्याला आपण इथर्स असं म्हणतो. इथर्सची दुसरी डेफिनेशन असं आहे इथर्स आर डाय अल्किल डेरिव्हेटिव्हज ऑफ वॉटर. आता वॉटर म्हणजे काय HOH. ह्याच्यामध्ये डाय अल्किल डेरिव्हेटिव्हज म्हणजे याचा अर्थ दोन्ही हायड्रोजन ॲटम आपण अल्किलनं रिप्लेस करायचे आहेत. ठीक आहे. मग आता या ठिकाणी रिप्लेसिंग बोथ हायड्रोजन ॲटम्स ऑफ वॉटर बाय अल्किल ग्रुप or aryl group or aryl and alkyl group that are also known as the ethers. त्यालाही तुम्ही ethers म्हणू शकता. ज्याचं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी एक्झाम्पल आहे जनरल फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा जनरल फॉर्म्युला आपण बघूया ROR'. या ठिकाणी R आणि R हे अल्किल ग्रुप आहेत आणि R आणि R' चा अर्थ दॅट मे बी सेम ऑर डिफरंट अल्किल ग्रुप. या ठिकाणी AROAR' याचा अर्थ AR चा अर्थ होतो ॲरिल ग्रुप आणि डॅश याचा अर्थ तो दॅट मे बी सेम ऑर डिफरंट वन सबस्टिट्यूटेड वन. या ठिकाणी तिसरं रिप्रेझेंटेशन आहे ROAR याचा अर्थ अल्किल आणि ॲरिल ग्रुप. ज्याचे एक्झाम्पल मी या ठिकाणी खाली तुम्हाला दिलेलेच आहेत. तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता. एक्झाम्पल पहिला आहे CS3OCS3 म्हणजे बोथ आर अल्किल ग्रुप. दुसरा एक्झाम्पलमध्ये आहे CS3CS2OCS3. या ठिकाणी देखील डिफरंट अल्किल ग्रुप आपण यूज केलेले आहेत. तिसरा एक्झाम्पल आहे डायफिनिल इथर ज्याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही फिनिल ग्रुप म्हणजे आपण ॲरिल ग्रुप या ठिकाणी वापरलेला आहे. हा अरोमॅटिक इथर आहे. आणि तिसरा एक्झाम्पल आणि शेवट त्यानंतर चौथा आहे ज्यामध्ये ॲरिल आणि अल्किल ग्रुप आपण जोडलेले आहेत. CS3 हे अल्किल आहे. C6H5 हे या ठिकाणी ॲरिल ग्रुप या ठिकाणी जोडलेला आहे. तर या ठिकाणी एक्झाम्पल आहे ॲनिसोल. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ इथर. तर इथरची आणखीन एक डेफिनेशन आपल्याला पाहायला मिळते. इथर्स आर कन्सिडर्ड ॲज अनहायड्राइड ऑफ अल्कोहोल्स. याचा अर्थ अल्कोहोलचा जर आपण इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन जर घडून आणलं तर त्या ठिकाणी अल्कोहोलचं रूपांतर इथरमध्ये होतो. आता सल्फ्युरिक ॲसिड टेम्परेचर 413 केल्विन या कंडिशनमध्ये जर आपण डिहायड्रेशन घडवलं तर ते डिहायड्रेशन हे इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन घडून येतं आणि त्या ठिकाणी इथर फॉर्मेशन होतो. याचा अर्थ इथर हा
इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशनचा कंपाऊंड आहे आणि जर आपण इंट्रामॉलिक्युलर याचं डिहायड्रेशन जर केलं तर अल्कोहोलचं अल्कीनमध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. अल्कोहोल्स आर क्लासिफाईड. आता या ठिकाणी OH ग्रुपच्या नंबरवरून आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशनचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. त्यातला पहिला आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये एकच हायड्रॉक्सिल ग्रुप, एकच OH ग्रुप असेल तर त्याला आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल्स असं म्हणतो. एक्झाम्पल आहे CH3OH मिथिल अल्कोहोल, त्याला तुम्ही मिथेनॉल म्हणू शकता. C2H5OH त्याला इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल असेही म्हणू शकता. त्यानंतर आहे डायहायड्रिक अल्कोहोल्स. डायहायड्रिक, डाय म्हणजे दोन, म्हणजे ज्या अल्कोहोल कंपाऊंडमध्ये किंवा एका मॉलिक्यूलमध्ये त्याच्या दोन OH ग्रुप जर आले असतील तर त्याला आपण डायहायड्रिक अल्कोहोल्स असं म्हणतो. याचा अर्थ आपण बघूया. अल्कोहोल विच कंटेन्स 2 हायड्रॉक्सिल ग्रुप इन देअर मॉलिक्यूल, म्हणजे एका मॉलिक्यूलमध्ये दोन OH जर येत असतील तर त्याला आपण डायहायड्रिक अल्कोहोल म्हणतो. एक्झाम्पल आहे या ठिकाणी बघू शकता OH CH2OH, त्याला आपण इथिलीन ग्लायकॉल असं म्हणतो किंवा IUPAC नेम आहे इथेन 1,2 डायॉल. दुसरा एक एक्झाम्पल आहे CH3CHOH आणि CH2OH, ज्याला आपण प्रोपिलीन ग्लायकॉल किंवा प्रोपेन 1,2 डायॉल. आता या ठिकाणी डायहायड्रॉक्सी कंपाऊंडला आपण या ठिकाणी डायॉल्स देखील म्हणू शकतो किंवा त्या ठिकाणी आणखीन ग्लायकॉल असंही म्हणू शकतो. त्यानंतर आहे ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. ट्रायहायड्रिक, ट्राय याचा अर्थ तीन होतो, म्हणजे याचा अर्थ एका मॉलिक्यूलमध्ये जर 3 OH ग्रुप जर येत असतील तर त्याला आपण ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स असं म्हणतो. ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स आल्सो नोन ॲज ट्रायॉल्स, या ठिकाणी त्याला दुसरं नाव मी दिलेलं आहे ट्रायॉल्स. आणि त्या ठिकाणी आणखीन एक नाव आहे त्याचं, ते कॉमन नेम, तो म्हणजे ग्लिसरॉल. ठीक आहे. एकाच मॉलिक्यूलमध्ये 3 OH आले असतील तर. एक्झाम्पल या ठिकाणी आहे CH2OH, CHOH पाहिजे या ठिकाणी, CHOH आणि शेवटी आहे CH2OH, म्हणजे याचा अर्थ ग्लिसरॉल किंवा त्याला आपण ग्लिसरीन असं म्हणतो. प्रोपेन, त्याला IUPAC नेम आहे प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल. आता पहिल्यावरती एक OH, दुसऱ्यावरती एक आणि तिसऱ्यावरती, म्हणून 1,2,3 ट्रायॉल असंही म्हणतो. इथं करेक्शन पाहिजे, CH2CHOH आणि पुन्हा इथं CH2OH या पद्धतीनं. पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स नेक्स्ट आहे, शेवटचा पार्ट यातला. पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स, जर OH ची संख्या त्या ठिकाणी 3 पेक्षा जर जास्त येत असेल एका मॉलिक्यूलमध्ये तर त्याला आपण पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स असं म्हणतो. ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोर दॅन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप असं आपण या ठिकाणी बघू शकता. ऑन डिफरंट कार्बन ॲटम, हा शब्द फार महत्त्वाचा या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे की OH ग्रुप जे आहेत ते जर एकापेक्षा जास्त OH एका मॉलिक्यूलमध्ये येत असतील तर ते डिफरंट कार्बनवरती असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ते कंपाऊंड अनस्टेबल असतं. जर समजा 2 OH एका कार्बनवरती येत असतील, जर 3 OH येत असतील किंवा त्यापेक्षा अधिक येत असतील तर ते कंपाऊंड जनरली अनस्टेबल असतात, डिकम्पोज होतात आणि मग डायहायड्रॉक्सीमध्ये अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये कन्वर्ट होतात. ट्रायहायड्रिक अल्कोहोल असेल आणि त्याच्यात एकावर जर 3 OH असतील तर त्यामध्ये डिहायड्रेशन होतं आणि त्याचं रूपांतर त्या ठिकाणी कार्बोलिक ॲसिड ह्या स्टेबल कंपाऊंडमध्ये होतं. म्हणजे एकाच कार्बनवर एकापेक्षा जास्त OH जर येत असतील दॅट कंपाऊंड्स आर अनस्टेबल. आता पॉलीहायड्रिकचा एक्झाम्पल आहे CH2OH, CHOH, 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 CHOH आणि CH2OH. त्याला शॉर्टली लिहू शकतो CH2OH, CHOH हे 4 वेळेला जे दिसतं त्याला आपण CHOH 4 टाइम्स आणि शेवटी म्हणू शकतो CH2OH, ज्याला आपण सॉर्बिटॉल हे त्याचं कॉमन नेम आहे आणि हेक्साहायड्रिक अल्कोहोल्स असंही त्याला म्हणतो. त्यानंतर बघूया आपण क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स, म्हणजे OH ग्रुपच्या संख्येवरती या ठिकाणी बघू शकता की नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स याच्या बेसिसवरती आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्यातला पहिला आहे मोनोहायड्रिक फिनॉल्स. आता या ठिकाणी जर एकच OH ग्रुप जर आपण ॲरोमॅटिक रिंगला जोडला गेला असेल
तर त्याला आपण मोनोहायड्रिक फिनॉल्स असं म्हणतो. एक्झाम्पल फिनॉल. दुसरा एक्झाम्पल आहे 1 नॅफ्थॉल. नॅफ्थॅलिनमधला हायड्रोजन ॲटम जर OH न रिप्लेस केला असेल तर त्याला आपण 1 नॅफ्थॉल असं म्हणतो. आणि तिसरा एक्झाम्पल आहे अर्थोक्रिसॉल. त्यानंतर बघूया डायहायड्रिक फिनॉल. तर डायहायड्रिक फिनॉल्स ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बेन्झीनमधला 2 हायड्रोजन ॲटम जर 2 OH ग्रुपनं रिप्लेस केले असतील तर त्याला आपण डायहायड्रिक फिनॉल्स असं म्हणतो. एक्झाम्पल आहे कॅटॅच्युल. जर ॲडजेसंट कार्बनवरचे 2 हायड्रोजन बेन्झीनमधले जर OH न रिप्लेस केले असतील तर त्याला आपण कॅटॅच्योल किंवा बेन्झीन 1,2 डायॉल असे म्हणतो. त्यानंतर दुसरा एक्झाम्पल आहे रेसोर्सिनॉल, ज्याला IUPAC नेम आहे बेन्झीन 1,3 डायॉल. याचा अर्थ बेन्झीनमधला 1 आणि 3 पोझिशनचा OH ग्रुप जर आपण OH ने रिप्लेस केला तर त्याला आपण रेसोर्सिनॉल हे कॉमन नेम आणि बेन्झीन 1,3 डायॉल असं IUPAC नेम आपण त्याला देतो. तिसरा एक्झाम्पल आहे जर 1 आणि 4 पोझिशनचा बेन्झीनमधला हायड्रोजन जर OH ग्रुपनं रिप्लेस केला असेल तर त्याला आपण हायड्रोक्युनोन किंवा सिम्पली क्युनॉल असं म्हणतो. आणि अरोमॅटिक रिंग आहे बेन्झीन 1,4 डायॉल असे त्या ठिकाणी म्हणतो. ओके, थँक्स.